गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज 8th स्टँडर्ड स्कॉलरशिपचा 7th चॅप्टर शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूशन्स फॉर द क्लू प्रोव्हाइडेड. म्हणजे रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे एक वर्ड आपण द्यायचा आहे जो आपल्याला क्लू दिलाय, प्रोव्हाइड केलाय त्याच्यासाठी. म्हणजे दिलेल्या माहितीऐवजी अखंड जी एका वाक्यात जी पूर्ण ह्याच्यात जेवढी माहिती दिली त्याच्याऐवजी एका शब्दाचा आपल्याला उपयोग करायचा आहे, त्याला वन वर्ड सबस्टिट्यूट असं म्हणतात. पुढे बघा, सॅम्पल क्वेश्चन एक्सप्लेन करूयात. क्वेश्चन नंबर 1 बघा, द पीस ऑफ लँड सराउंडेड बाय वॉटर ऑन ऑल साइड इज कॉल्ड. बघा, आपल्याला माहिती की जमिनीचा जो सगळ्या बाजूने जर समुद्र असेल आणि मधीच जमीन असेल तर त्याला आपण बेट म्हणतो, आणि बेटालाच काय म्हणतात, आयलँड म्हणतात. तर सेकंड नंबरचा बघा, व्हॉट इज द ऑफिशियल काउंटिंग ऑफ ए कंट्रीज पॉप्युलेशन कॉल. तर काय म्हणतात कंट्रीच्या पॉप्युलेशन काउंटिंगला, म्हणजे आपण आपण काय म्हणतो, पॉप्युलेशनचे काउंट करतात त्याला जनगणना म्हणतो. तर त्या जनगणनेला काय म्हणतात, तर काय म्हणतात त्याला सेन्सस म्हणतात. काय म्हणतात, सेन्सस. म्हणजे एवढ्या सगळ्यासाठी आपण वन वर्ड दिला. थर्ड नंबरचं बघा, अ पर्सन हू रिसिव्ह गेस्ट इज. तर जो पाहुण्यांना काय करतो, जी व्यक्ती पाहुण्यांना रिसीव्ह करते म्हणजे जे पाहुण्यांचे स्वागत करते त्या व्यक्तीला काय म्हणतात, होस्ट म्हणतात. 4 नंबरचा क्वेश्चन बघा, वन हू इट्स ओनली व्हेजिटेबल फूड इज अ. म्हणजे असा व्यक्ती की जो काय नुसतं शाकाहारी अन्न खातो. तर शाकाहारी अन्न खाणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, व्हेजिटेरियन असं म्हणतो. 5th नंबरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज अ ग्रोन अप पर्सन कॉल्ड. ग्रोन अप पर्सनला म्हणजे मोठ्या माणसांना व्यक्तीला काय म्हणतात, प्रौढ व्यक्तीला काय म्हणतात, तर ॲडल्ट म्हणतात. बघा, आतापर्यंतचे हे 5 आपल्याला सॅम्पल क्वेश्चन दिले जे सॉल्व करून सांगितलेत. आता एक क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस जे सॉल्व केलेले नाही ते आपण सॉल्व करणार आहोत. आता 1 नंबरचा क्वेश्चन बघा, अ पर्सन हू लव्ज अँड इज रेडी टू डू एनिथिंग फॉर हिज कंट्री इज अ. म्हणजे असा पर्सन की ज्याचं त्याच्या देशावरती प्रेम आहे आणि देशासाठी तो एनिथिंग म्हणजे काहीही करायला काय आहे, तयार आहे. तर अशा व्यक्तीला काय म्हणतात, आपण मराठीत देशभक्त म्हणतो, आणि देशभक्तालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पॅट्रिऑट म्हणतात. काय म्हणतात, पॅट्रिऑट. म्हणून हे त्याचं उत्तर आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा, सिलेक्ट अ वर्ड दॅट मीन्स वन हू इज लाइक्ड बाय पीपल. म्हणजे बाबा, वन हू इज लाइक्ड बाय पीपल, जो सगळ्यांना लोकांच्या आवडती व्यक्ती किंवा लोकांकडून लोकांना ती व्यक्ती आवडते. तर त्या व्यक्तीला काय म्हणतात, पॉप्युलर. ती व्यक्ती काय असते, पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध असते. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा, चूज वन वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड्स. बघा, आपल्याला अंडरलाईन जेवढे वर्डला केली त्यासाठी आपल्याला वन वर्ड चूज करायचा आहे. म्हणजे त्याचा बाबा सेम मिनिंग असतो. सबस्टिट्यूट वर्ड द्यायचा आहे आपल्याला त्याला. तर पर्सन हू सेल्स मेडिसिन्स गिव्ह मी मेडिसिन्स. तर आता आपल्याला अंडरलाईन कशाला केली, अ पर्सन हू सेल्स मेडिसिन म्हणजे अशी व्यक्ती की जी काय विकते, मेडिसिन विकते, औषध विकते. त्या व्यक्तीला काय म्हणतात, तर त्या व्यक्तीला बघा, डॉक्टर तर म्हणत नाहीत, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधी असंही नाहीत म्हणत. तर काय म्हणतात त्याला, केमिस्ट म्हणतात. काय म्हणतात, केमिस्ट. शॉपकीपरही म्हणजे दुकानदार असंही म्हणत नाहीत. 4 नंबरचा क्वेश्चन बघा, राईट वन वर्ड फॉर वर्ड्स नॉट लाईकली टू हॅपन. म्हणजे आपल्याला बाबा नॉट लाईकली टू हॅपन जे होण्याची शक्यता नाही, बाबा ते घडूच शकत नाही असं आपल्याला वाटतं. अशा गोष्टीसाठी आपण काय म्हणतात, नॉन हॅपन, घडलेलं नसेल असं नाही. अनेबल म्हणजे असक्षम, पण काय म्हणतात त्याला, इम्पॉसिबल म्हणतात, अशक्य. अनलाईक म्हणजे ना आवडतं, तर त्याला काय म्हणतात, नॉट लाईकली टू हॅपनला काय म्हणतात, इम्पॉसिबल असं म्हणतात, अशक्य असं म्हणतात. पुढचा 5th नंबरचा क्वेश्चन बघा, राईट अ वर्ड फॉर अ पर्सन हॅव्हिंग द राईट क्वालिफिकेशन. म्हणजे अ पर्सन हॅव्हिंग राईट क्वालिफिकेशन म्हणजे योग्य पात्रता धारण केलेल्या व्यक्तीला काय म्हणतात, स्कॉलर. बघा, हुशार असं नाही. लिटरेट म्हणजे
साक्षर असं नाही, एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ तर नाही, तर त्याला काय म्हणतात, इलिजिबल. इलिजिबल म्हणजे ते योग्य क्वालिफिकेशन घेतलेली व्यक्ती काय असते, पात्र असते त्या कोणत्याही गोष्टीसाठी. 6 नंबरचा क्वेश्चन बघा, द फनी मॅन ॲट द सर्कस इज अ. तर फनी मॅन असतो जो सर्कसमध्ये जो गमती जमती करतो, त्या रिंग मास्टर बघा, त्या सर्कसचा अख्खा मालक असतो. ओनर म्हणजे मालक. जॉकी हा काय शब्द नाही, पण जोकर आपण त्याला काय म्हणतो, फनी मॅन असतो जर सर्कसमध्ये, त्याला काय म्हणतात, जोकर. तो सगळ्यांना हसवत असतो. 7 नंबरचा क्वेश्चन बघा, अवर फूड इज डायजेस्ट इन. म्हणजे आपलं अन्न कुठं पचतं, आपल्या शरीराच्या कोणत्या भागामध्ये पचत असतं, तर हार्टमध्ये पचतं का, नाही. हार्ट म्हणजे हृदयात नाही पचतं का, हे नाही, तुम्हाला माहिती त्यात नाही पचतं. वेस्ट म्हणजे बघा कंबर, कमरेमध्ये पचतं का, नाही. तर स्टमक, स्टमक म्हणजे काय, पोट. तर आपण जे अन्न खातो ते अन्न डायजेस्ट होण्याची क्रिया कुठं होत असते, आपल्या स्टमक म्हणजे पोटामध्ये होत असते. नेक म्हणजे मान, तर इथेही होत नाही, तर उत्तर काय आहे, स्टमक. 8 नंबरचा क्वेश्चन बघा, विच ॲनिमल हॅज द अँटेनास. बघा, विच ॲनिमल हॅज द अँटेनास. कोणत्या प्राण्याला अँटेना असतात, म्हणजे वर डोक्यावरती असं दोन हे असतं शिंगांसारखं. तर कोणत्या, स्पॅरोला अँटेना नसतो. चिमणीला अँटेना असतो का, नसतो. आऊललाही नसतो. नंतर बॅट म्हणजे आऊल म्हणजे घुबड, घुबडालाही नसतो. नंतर बॅट, वटवाघुळीलाही नसतो. इथं बॅट आपल्याला ती खेळण्यातली बॅट नाही, तर ॲनिमल बॅट म्हणजे काय, वटवाघूळ असतं. तर कोणत्या प्राण्याला, स्नेल. स्नेल म्हणजे माहिती, गोगलगाय. तुम्हाला माहिती, गोगलगायच्या डोक्यावरती असे दोन तारा असल्यासारखं असतात, त्याला काय म्हणतात, अँटेना म्हणतात. 9 नंबरचा क्वेश्चन बघा, सिलेक्ट अ वर्ड फॉर व्हेरी टेस्टी विथ गुड टेस्ट अँड स्मेल. बघा, व्हेरी टेस्टी म्हणजे अतिशय चवदार असेल, विथ गुड टेस्ट चांगली टेस्ट असणार, आणि स्मेल पण चांगला येत असेल, तर त्या पदार्थाला काय म्हणतात, म्हणजे अतिशय रुचकर, चांगली चव आणि चांगला वास असणाऱ्या पदार्थाला आपण काय म्हणतो, प्लीजिंग, आनंददायी म्हणत नाही, तर काय म्हणतो, डेलिसियस म्हणतो. फेवरेट आवडीचं असं नाही, स्वीट म्हणजे गोड असं नाही म्हणत, तर काय म्हणतो आपण, डेलिसियस. डेलिसियस म्हणजे काय, स्वादिष्ट असं म्हणतो. 10 नंबरचा क्वेश्चन बघा, सिलेक्ट अ वर्ड फॉर द स्टेट ऑफ स्टेईंग टुगेदर विदाउट फाईट्स ऑर quarrels. द स्टेट ऑफ स्टेईंग टुगेदर विदाउट फाईट्स ऑर quarrels म्हणजे स्थिती, आपल्या स्टेईंग टुगेदर एकत्र राहण्याची अवस्था, ज्याच्यामध्ये विदाउट फाईट्स म्हणजे संघर्षाशिवाय किंवा भांडणाशिवाय, ऑर quarrels म्हणजे भांडणाशिवाय किंवा कोणतंही संघर्षाशिवाय एकत्र राहण्याची अवस्था, त्याला काय म्हणतात बघा, त्याला ग्रुप म्हणत नाहीत. ग्रुपमध्येही भांडणं होऊ शकतात. पीस म्हणजे शांतता, शांतताही नाहीत म्हणत, तर त्याला काय म्हणतात, युनिटी. युनिटी म्हणजे काय, एकता. गॅदरिंग म्हणजे काय, जमा होणे, तर हेही म्हणत नाही. तर द स्टेट ऑफ स्टेईंग टुगेदर विदाउट फाईट्स ऑर quarrels म्हणजे न भांडता, न संघर्ष करता एकत्र राहण्याची जी स्थिती आहे, त्याला काय म्हणतात, युनिटी म्हणजे एकता म्हणतात. 11 नंबर क्वेश्चन बघा, द पीपल हू यूज द नेट आर. म्हणजे जे बघा, नेट म्हणजे इंटरनेटचा वापर करतात. इंटरनेट तुम्हाला माहिती, सगळीकडे कम्प्युटर असेल, मोबाईल असेल, टी व्ही असेल, सगळ्या गोष्टीला आजकाल इंटरनेट लागतं. त्या इंटरनेटचा वापर करतात त्या लोकांना काय म्हणतात, तर कॉम्प्युटर एक्सपर्ट, संगणक तज्ज्ञ असं नाहीत म्हणत, तर काय म्हणतात, नेटिझन्स असे, नेटकरी. नेटिझन्स म्हणजे नेटकरी असं म्हणतात. सिटिझन म्हणजे नागरिक. मॉनिटर्स म्हणजे बाबा मुख्य जो वर्गात असतो आपला मॉनिटर, तर तो असं म्हणत नाहीत, तर काय म्हणतात, नेटिझन्स असं म्हणतात. 12 नंबरचा क्वेश्चन बघा, नेम द प्लेस वेअर गुड्स आर प्रोड्युस्ड. बघा, इथं तुम्हाला गुड्स, GOOD, गुड म्हणजे काय माहिती तुम्हाला, चांगला असं माहिती असेल, पण इथं स्पेलिंग काय आहे, GOODS. गुड्स म्हणजे काय, माल. आणि इथं आपल्याला विचारले, नेम द प्लेस वेअर गुड्स म्हणजे माल आर प्रोड्युस्ड. जिथं कोणताही माल असेल, कोणताही उत्पादन असेल, तर ते माल तयार जिथं होतो त्या ठिकाणाला काय म्हणतात, तर त्याला गोडाऊन म्हणजे माहिती तुम्हाला, एक साठवण्याचं ठिकाण असतं, तो गुड्स साठवण्याचं. फॅक्टरी म्हणजे आपण जिथं माल तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, फॅक्टरी, किंवा आपल्या भाषेत आपण कारखाना म्हणतो. फार्म हाऊस तुम्हाला माहिती आहे, एक शेतात बांधलेलं घरामधला शॉप म्हणजे दुकान, तर हे त्याचं उत्तर नाही. तर 12 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर काय, फॅक्टरी. 13 नंबरचं क्वेश्चन बघा, चूज वन वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड्स इन द सेंटेन्स. बघा, आपल्याला या अंडरलाईन केलेल्या वर्डसाठी
सेंटेन्ससाठी एक वर्ड निवडायचा आहे. तर बघा इथं काय सेंटेन्स आहे, वास्को द गामा हॅड अ लॉंग जर्नी बाय सी टू डिफरंट कंट्रीज. आता इथं आपल्याला लॉंग जर्नी बाय सी ह्याच्यासाठी म्हणजे वास्को द गामा हॅड अ लॉंग जर्नी बाय सी टू डिफरंट कंट्रीज. वास्को द गामाने लॉंग जर्नी समुद्रामार्गे काय केला आहे, प्रवास केलेला होता डिफरंट वेगवेगळ्या देशांमध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला लॉंग जर्नी बाय सी साठी काय निवडायचं आहे आपल्याला माहिती, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास, पण ही ट्रॅव्हल घ्यायचं नाही, पण आपण जे बसने रेल्वेने करतो त्याला ट्रॅव्हल म्हणू शकतो. ट्रिप म्हणजे सहल असते. नंतर ऑयेज, याला काय म्हणायचं आपल्याला, ऑयेज म्हणजे समुद्रामार्गे जो आपण प्रवास करतो त्याला ऑयेज असं आपण म्हणायचं. आणि टूर म्हणजे सुद्धा सहल. तर ह्याचा पर्याय क्रमांक लॉंग जर्नी बाय सी, समुद्रामार्गे जो प्रवास करतो त्याच्यासाठी वन वर्ड काय असतो, ऑयेज असं असतं. 14 नंबर बघा, अ प्लांट हुज पार्ट्स आर युज्ड इन द मेडिसिन्स ऑर कुकिंग इज कॉल्ड. म्हणजे असा प्लॅन्टचा किंवा झाडाचा म्हणा, रोपट्याचा म्हणा, जो असा भाग असतो म्हणजे त्याचा जो पार्ट असतो जो आपण मेडिसिन म्हणून, औषध म्हणून उपयोग करतो किंवा आपल्या कशामध्ये, कुकिंग म्हणजे अन्नामध्ये ज्याचा वापर करत असतो, तर त्याला काय म्हणतात, तर त्याला हा काय म्हणतात, हर्ब म्हणतात. काय म्हणतात, हर्ब. बघा जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. 15 नंबरचा क्वेश्चन बघा, अ पर्सन हू कॅचेस अँड सेल्स फिश इज अ. बघा मासे पकडणाऱ्या व्यक्तींना आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात, तर तुम्हाला माहिती काय म्हणतात, फिशरमन असं म्हणतात, म्हणजे मासेमार असं म्हणतात. 16 नंबरचा क्वेश्चन बघा, अ लार्ज अगली अँड फ्रायटनिंग क्रिएचर इज. बघा लार्ज म्हणजे मोठा, अगली म्हणजे क्रूप आणि फ्रायटनिंग म्हणजे भयभीत करणारा आणि क्रिएचर म्हणजे प्राणी. अशा प्राण्याला काय म्हणतात, तर काय म्हणतात तुम्हाला, रेस्लर म्हणजे माहिती, ते कुस्ती करतात त्या कुस्तीगीर, तर ते नसतो, तर काय असतो, भयभीत करणारा प्रचंड आणि कुरूप असा जो प्राणी असतो त्याला काय म्हणतात, मॉन्स्टर म्हणतात. मॉन्स्टर म्हणजे राक्षस. एलियन माहिती तुम्हाला, बॉक्सर म्हणजे तो मुष्टियुद्धा, तर हे नाही, तर त्याचं प्रचंड आणि कुरूप आणि भयभीत करणारा प्राणी म्हणजे लार्ज अगली अँड फ्रायटन क्रिएचर इज मॉन्स्टर. 17 नंबर क्वेश्चन बघा, चूज वन वर्ड फॉर द फॉलोइंग. खालील वाक्यासाठी एक वन वर्ड निवडायचा. अ मॅन सपोज्ड टू हॅव मॅजिक पॉवर. असा माणूस की त्याच्याकडे मॅजिक पॉवर असते म्हणजे जादूची शक्ती असते, त्याला काय म्हणतात, अ विझार्ड म्हणतात. बघा अ विझार्ड म्हणजे जादूगार असं म्हणतात. आपण मॅजिशियनसाठी सुद्धा तो वर्ड सिमिलर वर्ड आहे. अँड ॲक्टर म्हणजे माहिती तुम्हाला, अभिनेता, तर तसं नाही म्हणत. अँड एरोबॅट, अ लेक्चरर, ह्यातलं काहीही म्हणत नाही, तर काय म्हणतात, अ विझार्ड म्हणजे जादूगार म्हणतात. अ मॅन सपोज टू हॅव मॅजिक पॉवर, त्याचं उत्तर आहे अ विझार्ड. 18 नंबरचा क्वेश्चन बघा, सिलेक्ट वन वर्ड ऑफ द फॉलोइंग. खालीलसाठी एक वन वर्ड निवडा. इट इज अ क्रॅक ऑर ओपनिंग इन द अर्थ क्रस्ट. अर्थच्या क्रस्टमध्ये जर असं अर्थ ओपन होत असेल, क्रॅक जात असेल, तर त्याला काय म्हणतात, तर त्याला अर्थक्विक म्हणजे भूकंप, सुनामी, स्टॉर्म म्हणजे वादळ नाहीत म्हणत, तर त्याला काय म्हणतात, ऑलकॅनो म्हणतात. ऑलकॅनो म्हणजे काय, ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. तर 19 नंबरचा क्वेश्चन बघा, सिलेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग. द पर्सन हुज बिहेवियर इज अनयुज्युअल, नॉट कन्व्हेन्शनल ऑर नॉर्मल. म्हणजे असं पर्सन म्हणजे अशी व्यक्ती की ज्याचं बिहेवियर म्हणजे वर्तन कसं असतं, अनयुज्युअल म्हणजे नेहमीप्रमाणे नाही, कन्व्हेन्शनल नाही म्हणजे योग्य नाही, ऑर नॉर्मल म्हणजे दररोज जसं असतं तसं नॉर्मल नाही, तर त्याला काय म्हणतात, इसेंट्रिक म्हणजे विचित्र असं, विचित्र व्यक्ती असं म्हणतात, इसेंट्रिक असं म्हणतात. 20 नंबरचा क्वेश्चन बघा, सिलेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग. खालील ह्याच्यासाठी वन वर्ड निवडायचा आहे. द किंग ऑफ फॉरेस्ट. किंग ऑफ फॉरेस्ट म्हणजे सोपं आहे, तुम्हाला माहिती, किंग ऑफ फॉरेस्ट काय असतो, लॉयन. द किंग ऑफ फॉरेस्ट इज लॉयन.
21 नंबरचा बघा, रीड द इन्फॉर्मेशन केअरफुली, चूज द स्पेसिफिक वर्ड दॅट इज डिस्क्राइब्ड इन द क्लू. आपल्याला हे सगळं दिलेला क्लू रीड करायचं आणि त्याच्यानंतर वन वर्ड त्याच्यासाठी लिहायचं आहे. बघा, मेनी पीपल बिलीव्ह दॅट इफ अ कॅट क्रॉसेस युअर पाथ. म्हणजे अनेक लोकांचा विश्वास असतो की जर काय केलं, मांजरीने तुमचा रस्ता क्रॉस केला, म्हणजे आपण चाललोय आणि आपल्या चालत असताना मध्येच मांजर आडवी गेली तर त्याला काय म्हणतात, देन युअर वर्क विल नॉट बी डन. तर आपण त्याला लोक काय म्हणतात, बाबा आता मांजर आडवी गेली म्हणजे माझं काम काय पूर्ण होणार नाही. मेनी टाइम्स पीपल बिलीव्ह इन थिंग्स विच आर नॉट रिअली. म्हणून मेनी टाइम्स म्हणजे अनेक वेळा काय होतं, पीपल बिलीव्ह लोक विश्वास ठेवतात, इन थिंग्स अशा गोष्टींमध्ये की विच आर नॉट रिअली लॉजिकल, ज्या काय तर्कसुसंगत नसतात, ऑर रिझनेबल. रिझनेबल म्हणजे ज्याला काही का अर्थ नसतो किंवा काही कारण नसतं, काही ते तर्कसुसंगत नसतात, अशा गोष्टींवरती अनेक वेळा लोक विश्वास ठेवतात. त्याला इट इज कॉल्ड, त्याला काय म्हणतात बघा, ट्रस्ट म्हणजे विश्वास म्हणत नाही, फॅक्ट म्हणजे वास्तव म्हणणंच नाहीत, फॅन्टॅसी म्हणजे बाबा असंच गंमत असं म्हणत नाहीत, तर त्याला काय म्हणतात, सुपरटिशन. सुपरटिशन म्हणजे काय असतं, अंधश्रद्धा. म्हणजे अनेक वेळा लोक कशावरती, खऱ्या नसलेल्या गोष्टीवरती विश्वास ठेवतात, तर ज्या गोष्टीत काहीच तर्क नाही किंवा त्याचं काहीच अर्थ नाही अशा गोष्टीवरती विश्वास ठेवतात, त्याला काय म्हणतात, सुपरटिशन म्हणजे अंधश्रद्धा असं म्हणतात. 22 नंबरचा क्वेश्चन बघा, फाइंड द ऑड बलून फ्रॉम द फॉलोइंग. इथं बलून दिले तुम्हाला, बलूनचं पिक्चर्स काढले आणि त्याच्यावरती वर्ड लिहिले, तर त्यातलं बाबा नेमका वेगळा वर्ड लिहिलेला बलून असेल तर तो कोणता आहे. तर इथं तुम्हाला दिलं स्विमर, स्कुबा डायव्हर, नंतर ॲस्ट्रॉनॉट, सेलर. बघा इथं पर्याय पण दिले, स्विमर, स्कुबा डायव्हर, ॲस्ट्रॉनॉट आणि सेलर. तर स्विमर म्हणजे बघा म्हणजे पोहणारी व्यक्ती असते त्याला स्विमर म्हणतात. स्कुबा डायव्हर बघा तुम्ही समुद्रात कधी पाहिला असेल, ती माशासारखी कपडे घालून त्यात आतले सगळं शोधत असतात म्हणजे पाण्यामधलं काय काय. नंतर सेलर म्हणजे खलाशी जो जहाज चालवतो त्याला म्हणतात. पण ॲस्ट्रॉनॉट म्हणजे काय असतं तर खगोलशास्त्रज्ञ असतं, म्हणजे जे बाबा आपले खगोल आहेत त्यांच्याविषयी माहिती गोळा करणारी किंवा सांगणारी व्यक्ती असते. म्हणजे हे बाबा हे स्विमर, स्कुबा डायव्हर किंवा सेलर हे काय आहेत, सगळे पाण्याशी म्हणूयात आपण किंवा समुद्राशी रिलेटेड वर्ड आहेत. आणि हे ॲस्ट्रॉनॉट हे कशाशी रिलेटेड आहे तर आकाशाशी म्हणा किंवा खगोलाशी रिलेटेड वर्ड आहे, म्हणून हा ॲस्ट्रॉनॉटचा बलून काय आहे तर हा वेगळा आहे. 23rd नंबरचा क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. आपल्याला ऑप्शनमधून अल्टरनेटिव्ह निवडायचा आहे. द सायंटिफिक स्टडी ऑफ मेटल्स अँड देअर युजेस मीन्स. म्हणजे बघा असे सायंटिफिक शास्त्रशुद्ध अभ्यास असा ज्याच्यात केला जातो कशाचा, मेटल्स म्हणजे धातूचा, आणि त्यांच्या वापराचा, देअर युजेस मीन्स म्हणजे त्यांच्या वापराचा अभ्यास ज्या गोष्टीत केला जातो त्याला काय म्हणतात, मॅटेलेगरी. काय म्हणतात मेटॅलेगरी. द सायंटिफिक स्टडी ऑफ मेटल्स अँड देअर युजेस मीन्स मॅटेलेगरी. म्हणजे ज्यामध्ये धातूचा सायंटिफिक अभ्यास म्हणजे शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो त्याच्या वापराचा आणि त्यांचा सुद्धा, त्याला म्हणतात मेटॅलेगरी म्हणजे धातुशास्त्र. तर हे असं आपले वन वर्ड सबस्टिट्यूशन हा लेसन होता. इफ यू लाईक माय व्हिडिओ, शेअर माय व्हिडिओ, like my video and subscribe my channel. Thanks for watching this video.